त्यांनी समालोचनाने वेड लावलेले असे चंदू जी शेटे आपल्यामध्ये आज आहेत. मध्ये मध्ये त्यांचं देखील समालोचन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना अजिंक्य मराठा विरुद्ध राणे फायटर्स. आणि पंच हे आपला क्रीजचा ताबा घेण्यासाठी या ठिकाणी चाललेत. टेनिस क्रिकेट मधले असे नामवंत पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेत. आपण पाहतोय या ठिकाणी TPL 2016 आज रविवार असून जी गर्दी या ठिकाणी टिळकनगर वासियांनी जी जमवलेली आहे क्रिकेट प्रेमींनी ती अतिशय चांगली अशी. आणि या ठिकाणी हे जे सामन्यांचं आयोजन देखील या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं केलेलं. त्याचप्रमाणे फलंदाजी करता आमंत्रित केले ते अजिंक्य मराठा आहे ना. लवकरात लवकर संघाने आपले फलंदाज आणि क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी राणे फायटर्स या संघाने लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ हा मर्यादित आहे. मगाशी तांबेजींनी सांगितलं होतं IPLच्या दृष्टिकोनातून जी शिस्त या ठिकाणी आपल्याला लागली. टिळकनगर सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर वेळेचा दुरुपयोग या ठिकाणी करायचा नाहीये. वेळेचा
समाधान मानावं लागलं या ठिकाणी यांनी दिलेले आहेत आणि रब्बी यांच्यात वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 3 फक्त सिंगल धावांवरती त्यांना समाधान मानावं लागतंय सुरुवातीची 2 षटकं जी आहेत ती पॉवर प्लेच्या स्वरूपामध्ये असतात पॉवर प्लेच्या स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण हे थोडं रिंगणाच्या आतमध्ये असतं पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते राहुल फुलटॉस चेंडू आणि तिकडे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 2 धावात जाऊ शकले असते पण 1 धाव कुठेतरी वाचवण्यामध्ये यश त्या क्षेत्ररक्षकाला संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 6 प्रत्येक चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे TPL 2016 हे या ठिकाणी आपण पाहतोय टिळकनगर मधल्या सगळ्या खेळाडूंना आपण पाहतोय अतिउत्कृष्ट असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी आणि त्याचप्रमाणे एक सुंदर क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी कुठेतरी चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे TPL 2016च्या मार्फत अजिंक्य मराठा यांच्याकडनं दुसरं षटक घेऊन येतो तो रोहित आणि सलामीची जी फलंदाजी आहे ती अजूनही तशी शाबूत नाही तर प्लेसमेंट चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी आणि चांगला अपील अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी तेवढं चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पण पंच यांनी त्यांची दाद ही फेटाळून लावली कारण रब्बी हे त्यांच्या क्रीज मध्ये होते अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रोहित यांची पहिलाच निर्धाव चेंडू त्यांनी टाकला आणि जर का रानू फायटर्सचं कौतुक करावं लागेल या अपीलसाठी अतिशय उत्कृष्ट अपील होता आणि हा वाईट घोषित केलाय पंच यांनी वाईट आणि धावून काढलेली 1 धाव याचा अर्थ 2 धावा या ठिकाणी मिळाल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8 दुसरं षटक या ठिकाणी रोहित याचा पहिला चेंडू अतिशय सुंदर पण दुसरा चेंडू थोडा लाईन अँड लेंथ ही कुठेतरी बिघडलेली त्यांची दिसते दुसऱ्या चेंडू मार्फत उंच मारलेला चेंडू बघूया डिक्लेअर झोन मध्ये 3 धावांसाठी दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू 3 धावांसाठी भिरकावून दिलेला बाहेर मंगेश यांनी अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजी या ठिकाणी ज्या फटक्यासाठी आपण मगातपासून वाट बघत होतो ज्या फटक्यासाठी अजिंक्य मराठा हे वाट बघत होतो तो फटका आता कुठेतरी लागलेला दिसतोय पुन्हा फुलटॉस चेंडू पण या ठिकाणी हा चेंडू नक्कीच निर्धाव असा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे एक चांगला टॅप ज्याला म्हणतो तो एक अतिशय उत्कृष्ट असा टॅप पण 1 धावावरतीच त्यांना समाधान मानावं लागलंय संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12 पण रोहित यांचं जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं तर पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट दुसरा चेंडू थोडा हलवा असा दिलेला मारायला 3 धावेसाठी पुढचा चेंडू रोहित यांचा आणि हा उंच असा मारलेला मोठा फटका आहे या ठिकाणी पाहूया किती धावा या ठिकाणी त्यांना मिळतात आणि
एक धाव डिक्लेअर झोन मध्ये त्यांना या ठिकाणी मिळाले. एका धावेबरोबर संघाची जी धाव संख्या झालेली आहे ती 13. आणि दुसरं षटक या ठिकाणी रोहित यांचा. सलामीची जोडी रब्बी आणि मंगेश अजूनही क्रीज मध्ये शाबूत, पण कुठे देखील चौकार आणि षटकार या ठिकाणी आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. कारण दुसरं पॉवर प्लेचं हे षटक अजून काही संपलेलं नाहीये. अजूनही त्यांना या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रोहित आणि उंच मारायच्या या नादामध्ये बघूया. आणि हा झेल या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये जो झेल याने अचूक असा टिपलाय. तर रब्बी हे तंबूमध्ये परतताना दिसतंय. दुसरा षटक या ठिकाणी संपलेलं दिसतंय. दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद असा झालेला आहे तो राणू फायटर या संघाचा. माफ करा, अजिंक्य मराठा या संघाचा रब्बी हा परत येतोय. राणू यांना फायटर्स यांना आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 13. अजूनही आपल्याला एखादा चौकार किंवा षटकार या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. आणि नंतरचा फलंदाज आलेला आहे तो सॅम्युल. अजिंक्य मराठा या संघाकडून जो फलंदाजाची धुरा सांभाळण्याला आलाय तो सॅम्युल. आणि गोलंदाजीची धुरा जो सांभाळतोय तो ऋषी. अतिशय चांगलं अशी यष्टी असणारे उंच असे हे गोलंदाज या ठिकाणी. आणि रनअप देखील त्यांचा तेवढाचा मोठा दिसतोय. कशा स्वरूपाची या ठिकाणी ते गोलंदाजी करतायत ते बघूया. ऋषी राणू फायटर्स कडून तिसरं षटक घेऊन येत आहेत ते ऋषी. एक चांगला रनअप या ठिकाणी त्यांचा दिसतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी. एक धाववरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या पुढे सरकते ती 14. आणि एक गडी बाद झालाय तो अजिंक्य मराठा या संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडे बदल करताना या ठिकाणी दिसत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं पहिला संपलेली आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते ऋषी. खेळायला थोडासा असा झोम यावा यासाठी फलंदाज प्रयत्न करतायत. आणि ज्या फटक्याची त्यांना गरज आहे तो फटका काही बॅटेच्या पट्ट्यात येत नाहीये या ठिकाणी. तरी पण देखील एक एक धाव या ठिकाणी मिळते. एक एक धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. तिसरं षटक या ठिकाणी राणू फायटर्स यांच्याकडून टाकतायत ते ऋषी. पहिले 2 चेंडू त्यांनी मारा केलाय. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना बदल करायचा आहे कुठेतरी. तिसरा चेंडू आणि उंच रीतीने मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 3 धावांसाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. अजिंक्य मराठा यांची धावसंख्या झालेली आहे ती 18. या ठिकाणी तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतात ते ऋषी यांनी थोडा लूज असा चेंडू टाकलेला होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला या ठिकाणी सॅम्युल यांनी आणि भिरकावून दिला 3 धावेसाठी. पुन्हा एकदा आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये कर्णधाराचा प्रयत्न आहे. कुठून तरी अजून धावा रोखथाम त्यांना करायचे या ठिकाणी. कारण याच्यानंतर अजून 2 षटकांचा मारा इथे होणार आहे. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी 1 धावेसाठी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो. संघाची धावसंख्या झालेली आहे अजिंक्य मराठा यांची
19. ऋषी यांना थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा, त्या स्वरूपाची गोलंदाजी ते या ठिकाणी करणार आहेत. चांगला रनअप घेऊन या ठिकाणी ऋषी आणि उंच हा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बघूया चेंडूच्या खाली जात आहेत, पण या ठिकाणी अतिउत्कृष्ट असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. एकदा काही हातामध्ये आला नव्हता, दुसऱ्यांदा देखील हातामध्ये चेंडू आला नव्हता. तिरसुंड डाय मारून त्यांनी हा चेंडू काहीतरी कव्हर केलाय आणि हा झेल बाद होतोय तो सॅम्युअल. अतिशय उत्कृष्ट उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये सॅम्युअल हे झेल बाद होऊन परत आहेत आपल्या तंबूमध्ये. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. ऋषी यांना ही उंच मारण्याच्या नादामध्ये झेलबाद झालेत ते सॅम्युअल. आपण पाहताय TPL 2016. ऋषी यांचा पुढचा चेंडू चांगला रनअप या ठिकाणी ते घेताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा सुंदर असा तटवण्यामध्ये यश त्यांना. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करते. अतिशय सुंदर अशी दुसरी धाव या ठिकाणी मिळाली आहे त्यांना. रनिंग बिटवीन द विकेट ज्याला आपण म्हणतो ती या स्वरूपाची असावी अशी रनिंग या ठिकाणी दोन्ही फलंदाजामध्ये, अशी धाव या ठिकाणी या दोन्ही फलंदाजामध्ये कुठेतरी दिसून येते. या दोन धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. आणि या ठिकाणी ऋषी यांचं हे षटक संपलेलं आहे. संघाकडून 4थं षटक या ठिकाणी टाकण्यात येईल. 3 षटकांमध्ये संघाची जी धावसंख्या झालेली आहे ती 21. आणि अजूनही मला खेद वाटतो या ठिकाणी की एकही चौकार किंवा षटकार या ठिकाणी अजून बसलेला नाहीये अजिंक्य मराठा या फलंदाजांकडून. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. एकही झेल या ठिकाणी सोडलेला नाहीये तो राणू फायटर्स या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण लावतायत ते रोहित. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता आणि पुन्हा 4थं षटक या ठिकाणी रोहित घेऊन येत आहेत. फुलटॉस चेंडू, पण तेवढाच पेस होता या चेंडूला, थोडा जलद गतीने मारा केला होता आणि बाय पंचांनी तिथे बाय या स्वरूपामध्ये घोषित केली आहे. पण 1 धावांची भर अजिंक्य मराठा या संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. आणि अतिशय उत्कृष्ट असा मारलेला उंच असा फटका या ठिकाणी 3 धावांसाठी. या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. अतिशय उत्कृष्ट असा हा फटका या ठिकाणी मारला होता 3 धावांसाठी. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑफ आणि ऑन या ठिकाणी फटके मारून 3 आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. पण स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये जर मारले तर या ठिकाणी चौकार आणि षटकार मारता येऊ शकतील. पण गोलंदाजीचं जर तू करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा उंच मारलेला, उचलून मारलेला हा फटका या ठिकाणी 3 धावांसाठी. अतिशय अलगद रीतीने टायमिंग स्ट्रोक ज्याला म्हणतो तो टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे मंगेशच्या बॅटेतून. मंगेशाचं अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजी या ठिकाणी. खडे खडे स्ट्रोक ज्याला म्हणतो तो खडे खडे स्ट्रोक यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. 3 धावांसाठी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. आणि मंगेश यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे ती
18 म्हणजे 28 या धावसंख्या ही संघाची झालेली आहे आणि वैयक्तिक धावसंख्या मंगेश यांची झालेली आहे ती 18. म्हणजे किती मोठा सिंहाचा वाटा फलंदाजीच्या स्वरूपामध्ये त्यांचा असेल हे आपण पाहतोय. खडे खडे स्ट्रोक लावतात 3 धावांसाठी. एखादा चौकार किंवा षटकार त्यांच्या बॅटीमधून निघावा अशी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून अपेक्षा. तेवढीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी रोहितची पाहायला मिळेल ही देखील अपेक्षा. आणि जर मी त्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट मारलेला चेंडू, पण या ठिकाणी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो. 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. या ठिकाणी उंच फटका मंगेश यांनी मारला होता आणि संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 30. 4थं षटक या ठिकाणी चालू आहे. रोहित यांचं पहिलं षटक जेवढं पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी मारलेला बघूयात. अतिशय उत्कृष्ट असा फटका मला 3 धावांसाठी. अतिशय सुंदर असा फटका. या 3 धावांनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33. यानंतर मंगेशजींना जो बॉल दिसतोय फलंदाजाला तो नक्कीच फुटबॉल प्रमाणे दिसत असावा अशी कल्पना आपल्याला करायला हरकत नाहीये. कारण रोहित यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. नंतरच्या षटकामध्ये 3-3 अशा 3 वेळा आणि दोनदा असे डिक्लेअर झोन मध्ये मारलेले असे 12 धावा या ठिकाणी रोहित यांच्या मार्फत या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं ते मंगेश यांना. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्या धावा ज्या करतायत त्या लेगच्या दिशेने मारून करतायत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33. आणि रोहित यांचा एक चेंडू बाकी. रोहित हे आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि ऑफच्या दिशेने टॅप केला. 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव या ठिकाणी मिळते का. पण एक टप्पा थ्रो म्हणतो तो, एक टप्पा थ्रो केलाय कारण त्यांना माहिती होतं की पाठी बॅकिंग असं काही नव्हतं. तिकडचं क्षेत्ररक्षण अतिशय हुशार. 1 धावावरती समाधान मानावं लागलं आणि 1 धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34. आणि यानंतर फक्त 6 चेंडू बाकी आहेत. अजिंक्य मराठा या संघाला खेळायचे ते अजून 6 चेंडू. आणि या 6 चेंडूच्या समाचारामध्ये शेवटच्या 4 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचतायत ते बघूया. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34. शेवटचं षटक घेऊन येतोय परशुराम. त्याचं वैयक्तिक हे पहिलं षटक आहे आणि संघांनी म्हणजे कर्णधारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून शेवटचे 6 चेंडू त्यांना मारा करायला दिलेले आहेत. आणि त्यांच्या समोर आहे तो मंगेश. त्यांना चेंडू हा नक्कीच फुटबॉल सारखा दिसला असला पाहिजे कारण त्यांनी 4थ्या षटकामध्ये रोहितचा जो समाचार घेतला होता. पुन्हा एकदा मंगेश सामोरे जातील परशुराम यांना. शेवटचे 6 चेंडू सामन्यामधले आणि सहजरित्या मारलेल्या हा 3 धावांसाठी फटका. अतिशय उत्कृष्ट. मंगेशजींना चेंडू मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्कीच फुटबॉल सारखा दिसत असला पाहिजे. अलगद असा पॉवर पण नव्हती या स्ट्रोक मध्ये. अलगद जो टायमिंग स्ट्रोक म्हणतो तो टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी मारला 3 धावेसाठी. परशुराम यांच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37. अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक देत आहेत ते मंगेश. परशुराम यांचा दुसरा चेंडू. थोडं रनअप या ठिकाणी काहीतरी बिघडलंय. डेड चेंडू असा म्हणून घोषित केला या ठिकाणी पंच यांनी. रनअप यांचा थोडासा त्यांची शैली जी आहे गोलंदाजीची शैली जी आहे ती थोडी अशी वेगळी आहे पण उत्कृष्ट गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं.
डावखुरू असे गोलंदाज आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी मंगेश यांना काही तो बॅटीच्या पट्ट्यात आला नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी परशुराम यांचा. मी सांगितलं त्याप्रमाणे गोलंदाजीची शैली थोडी वेगळी पण गोलंदाजी नेमकी अचूक आणि भेदक मारा करायचा त्यांचा प्रयत्न. कर्णधारांनी विश्वासाने हे शेवटचं षटक या ठिकाणी परशुराम यांना दिलंय. पहिल्या चेंडूवरती मारलेल्या 3 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. यानंतर आपल्यामध्ये स्थानिक आमदार श्री मंगेशजी कुडाळकर या ठिकाणी यांचं आगमन होणार आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे आपले विभाग प्रमुख संजय पोतनीस साहेब देखील या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा परशुराम उंच मारलेला फटका बघूया कशा सुरू होता आणि अतिशय उत्कृष्ट झेल. या ठिकाणी मी म्हणेल क्षेत्ररक्षक जो आहे हा नेहमी स्टार्ट घेत असतो. गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करायला सुरुवात करतो तो त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक हा देखील स्टार्ट घेतो आणि त्या स्टार्टचा फायदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय आणि अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी झेल. या ठिकाणी बाद होतोय तो राहुल पण मंगेश आपलं क्रीज टिकून आहे. मंगेश यांनी आपल्या बॅटेला धार लावून सज्ज आहे. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी त्याला खेळायचे आहेत आणि 3 चेंडू मध्ये एखादा चौकार षटकार नाही तर नक्कीच 3 धावा या ठिकाणी मिळतील. पण समोर आहे तो परशुराम. त्याची लाईन तर लेंथ कुठेतरी याला चांगली मिळाली आहे. अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी टिपलाय. आपण पाहताय TPL 2016. अतिशय उंच मारलेला हा मोठा असा फटका बघूया. झेल या स्वरूपामध्ये आहे आणि अचूक असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे आणि या ठिकाणी कुठेतरी मंगेश हा आपल्या तंबूत परततोय. अतिशय आपलं कामगिरी अशी चोख करून तो आपल्या तंबूत परततोय संघासाठी आणि वैयक्तिक अशी चांगली खेळी करून या ठिकाणी त्याचं कौतुक या ठिकाणी करावंसं वाटतं आणि त्याच्या सगळ्या खेळाडूंनी त्याचं कौतुक करावं. एकाकी अशी झुंज या ठिकाणी तो दिलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 38 पण मंगेशाची एकाकी झुंज आणि 38 धावांचा थोडा डोंगर असा उभा केलेला हा आहे तो अजिंक्य मराठा या संघाने. पुन्हा एकदा परशुराम उलटा चेंडू. या ठिकाणी क्रीज सोडत नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे की आपण जर क्रीजवर उभं राहिलो तर एखादा चौकार षटकार नाही तर 3 धावा देखील आपण नक्कीच या ठिकाणी मारू. आणि हा शेवटचा चेंडू परशुराम घेऊन येत आहेत. माफ करा अजून चेंडू बाकी आहेत आणि हा हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी परशुराम यांना कुठेतरी 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा त्यांच्या रनअप मध्ये थोडा बिघाड. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39 आणि शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडा बिघाड आणि पुन्हा 1.5 चेंडू 2 चेंडू कशा स्वरूपाचे मारा करायचे हे परशुरामच्या माइंड म्हणजे डोक्यामध्ये खेळत असताना त्यांचे दोन्ही वेळेला रनअप हे देखले पण या वेळेला त्यांनी त्यांचा रनअप हा कुठेतरी वाढवलेला आहे आणि त्यांना सामोरं जो जातो तो सरफराज म्हणजे सरफराजच्या फलंदाजीची करामत काहीतरी वेगळी असावी. आणि या ठिकाणी उत्तम असा अपील या ठिकाणी सुंदर असा अपील पण पंच आपल्या ठिकाणी तटस्थ सुंदर असा अपील आणि शेवटचा 39 धावा या ठिकाणी आणि परशुराम यांचा हा शेवटचा चेंडू अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी परशुराम यांची.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी केली आहे 5व्या षटकात आणि त्यांचं वैयक्तिक हे पहिलंच षटक होतं. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा अपील आणि बाद. अशा रीतीने अजिंक्य मराठा या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39 आणि त्यांनी आमंत्रित केलंय राणू फायटर्स या संघाला 40 धावांसाठी. तर यानंतर मी आमंत्रित करतो चंदूजींना की त्यांनी याच्या नंतरचं समालोचन जे आहे ते करावं. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. तर जाऊयात मॅच कडे. अजिंक्य मराठा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा केल्या आहेत त्या 39. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. 40 धावांचं आव्हान समोर ठेवलं तर राणू फायटर्स या संघासमोर. आजच्या दिवसातील कदाचित नाही आणि 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं असताना कशा प्रकारे आव्हान पार केलं जात आहे की रोखलं जात आहे. कारण एक सुंदर अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या टिळकनगर परिसरातील सर्व टीम्स एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकत्रित म्हणजे ज्या टीम इतर वेळेला वेगवेगळ्या संघांमध्ये खेळतात, आज मात्र तेच खेळाडू एकत्रितपणे आपल्याला खेळताना पाहायला, जे विरोधात दिसत होते ते एका टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारणच तेवढं जबरदस्त आहे, कारण टिळकनगर प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक आगळे वेगळे क्रिकेटचं आयोजन, जबरदस्त क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळत आहे या पीपीएलच्या माध्यमातून. तर तब्बल 26 धावा मंगेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अनुभवी खेळाडू आहे मंगेश जाधव, अनुभवी खेळाडू आहे. कित्येक वर्ष मी टिळकनगर साठी त्याला क्रिकेट खेळताना पाहतो. चांगलं क्रिकेट त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळतं आणि आज देखील या ठिकाणी मंगेशच्या माध्यमातून सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळाला. मंगेश 16 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची खेळी होती आणि त्याच्या जोरावर संघाने मात्र मजल मारली ती 39 धावांपर्यंत. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 40. तर तर 7व्या मॅच कडे सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल रोहित हिरे आणि प्रितेश पटेल आणि रोहित हिरे ही जोडी मैदानात उतरते 40 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना. तर आता मात्र हा जो सामना आहे सर्वांसाठी महत्वाचा आहे. किती धावांनी जिंकला जातोय, कोण पराभूत होतोय, कोण जिंकतोय आणि किती धावांनी सामना जिंकतोय आणि किती धावांनी सामना हारला जातोय यावर संपूर्णपणे सामन्याची स्पर्धेची गणित अवलंबून आहेत. एवढा महत्वपूर्ण असा सामना, साखळीतील शेवटचा सामना आहे. तर जाऊयातच सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे, कारण या सामन्यावर बऱ्याचशा टीमचं भवितव्य अवलंबून आहे. या स्पर्धेतील कोण येणार आतमध्ये, कोण जाणार बाहेर, कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट तर कोणाला मिळणार घरचं तिकीट, या सामन्यावर नक्कीच अवलंबून आहे. तर 40 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. रोहित हिरे आणि प्रितेश. पहिलं षटक घेऊन कोणाला आमंत्रित केलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेटची जबरदस्त अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळतात. टीपीएल
रबी कटोच वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. अनुभवी खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी करतो आणि चिर तरुण खेळाडू म्हणून देखील रबी कटोच ओळखला जातो. कारण गेली कित्येक वर्ष फिटनेस वाखाणण्यात बघता रबी कटोच यांचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. प्रपंच प्रवीण पाटील सर सामन्याच्या सुरुवातीचा इशारा या ठिकाणी देत आहेत. तर 40 धावांचं लक्ष समोर असताना प्रितेश पटेल तर नॉन स्ट्राईकला रोहित हिरे, गोलंदाजीसाठी रबी कटोच. चालू होतो सामना. 40 धावांचं लक्ष. चेंडू आहे तर ते 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. कोणाला मिळणार तिकीट सेमीफायनलचं, कोण जाणार घरी या सामन्यावर गणित अवलंबून आहे. टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग झोन मध्ये 2 धावांसाठी हा फटका जातो. पहिल्याच चेंडूवर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे निलेश पराडकर साहेब, राहुल वाळन साहेब, नंदू कदम साहेब, गुरुनाथ मेटबावकर साहेब. मोठा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. झाडाला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतोय. 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. तसेच या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग टीम मध्ये स्वरूप फाळके, रमेश शर्मा सर, सचिन सावंत, रोहित हिरे, निखिल कोटियन, प्रशांत नाईक, सुब्रमण्यम सुबो, दीपेश सुळे, नीरव शहा, विक्रांत साळुंके बाबू, तसेच रबी कटोच, राकेश या सर्वांचं देखील ही स्पर्धा आयोजित करत असताना मोलाचं सहकार्य आहे. तसेच एमसीएचे पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आयोजकांकडे देखील आपण येणार आहोत. तर रबी सज्ज होतो गोलंदाजी मार्गावर डावखुऱ्या हाताने रोहित हिरेसाठी. टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहित हिरेचा. पाहूया किती धावा मिळतात. रोहित हिरे विषयी सांगायचं झालं तर चांगला गोलंदाज आहे. आदिल बॉईज या संघासाठी मात्र नेहमी खेळताना दिसतो स्थानिक क्रिकेट टिळकनगर परिसरातील, परंतु आज मात्र राणू फायटर्स या संघातून खेळताना दिसतोय. जे संघ एक मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. प्रितेश पटेल ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये. 3 धावा मिळतील प्रितेश पटेलला आणि संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. प्रितेश चांगला फटका पाहायला मिळाला. प्रितेशच्या बॅट मधून 3 धावा मिळतात या फटक्यावर. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅट मध्ये नक्की झाला. पुल करतो स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. 3 धावा अर्जित करतोय. रबी कटोचच्या गोलंदाजीवर केले गेलेले आक्रमण पाहायला मिळत आहे. 40 धावांचं लक्ष आहे, परंतु ते लक्ष नक्कीच क्रिकेटमध्ये कितीही मोठं लक्ष हे छोटं असतं आणि किती कमी लक्ष देखील मोठं होताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे याच क्रिकेटच्या खेळामध्ये. रबीसाठी पुन्हा एकदा रबी कटोच. आक्रमण मात्र करतो तो प्रितेश पटेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवे तो चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि प्रितेश ची खेळी संतुष्टात येते. या ठिकाणी बाद होतो प्रितेश. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो. बबली येतोय. तर धन्यवाद सचिन दादरकरजी. या अगोदर नक्कीच आपला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला, परंतु या ठिकाणी काय केलं रब्बीने बाद केलेला आहे फलंदाज प्रितेश याला. चांगली फलंदाजी करत होता डावखुऱ्या हाताचा प्रितेश. त्याला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज बबलू मैदानात येतोय.
राणू फायटर्स आपले सर्व समर्थकांना घेऊन थोडंसं पाठीमागे जायचंय. स्वरूप फाळके आणि कंपनी सर्वांनी पाठीमागे व्हा. आणि नवदुर्गा वॉरियर्स आपण देखील सर्वांनी पाठीमागे जायचंय. नवदुर्गा वॉरियर्स रब्बी कटोच रोहित हिरेसाठी 40 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं असताना आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सुरेख फटका बॅकफुटला आला. चेंडू गलीच्या दिशेने तटवतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावर. अजूनही 1 गडी बाद 8 धावा. अजूनही 32 धावा 32 धावा करायच्या आहेत त्या 4 षटकांमध्ये. तर कुशल कुंदर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. नामवंत खेळाडू आहेत आणि नामवंत समालोचक देखील आहेत. तर यानंतरच्या मॅच मध्ये तुझा आवाज देखील ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद चंदू. आजच्या तारखेत मुंबईत जर कुठला समालोचक असेल तर फक्त चंदू शेटे. मुंबई असू दे, रायगड जिल्हा असू दे, ठाणे जिल्हा असू दे, किंवा नवी मुंबई किंवा अलिबाग सुद्धा असू दे, तर चंदू आजच्या तारखेतील नामवंत समालोचक. परंतु टिळकनगरवर विशेष प्रेम आहे. टिळकनगरची स्पर्धा म्हटलं की सर्वांना रामराम आणि पहिल्यांदा टिळकनगरमध्येच यावं लागतं. कारण एक क्रिकेट एवढं चांगल्या रीतीने खेळलं जातं आणि त्याचबरोबर आयोजन हा मात्र सर्वात महत्वाचा पार्ट असतो. आयोजन करत असताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी फक्त एकाच ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे टिळकनगरमध्ये. सर्वच आयोजन असेल, DSPL असेल, स्वरांकितची स्पर्धा असेल, पावसाळी स्पर्धा असेल, या सर्व स्पर्धा देखील अतिशय चांगल्या स्पर्धा, लगांची स्पर्धा असेल आणि ही स्पर्धा, सर्व स्पर्धा अतिशय चांगल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं आयोजन पाहायला मिळतं. तदनंतरचा चेंडू टप्पा पडतो, थोडासा आतमध्ये येतो, शरीराचा वेध घेतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते गोलंदाज राजेश याच्याकडून. 32 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 23. क्रिकेटच्या खेळामध्ये केव्हाही काहीही होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या दिवसातील पहिला सामना. फायटिंग स्कोर होता आमच्यासाठी. चंदू फाईट करत होता पण काही चुका असतात, गोलंदाज कधी कधी करून जातो. तर क्रिकेट आहे, तुला सुद्धा माहिती आहे. मी एक सामना बघितला होता मोरो पार्कच्या मैदानात. SP विरुद्ध मॅचलेस दोन्ही या संघामध्ये चालू होता आणि तेव्हाची गोष्ट तुला सांगतो, 6 चेंडू 1 धावा SP या संघाला पाहिजे असताना संदीप देवी गोलंदाजी करत होता. फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. रवी कटो चेंडूच्या खाली आणि रोहित हिरेची खेळी संतुष्टात येते. बाद होतो रोहित. आणि त्याची तुला गाणी सांगतो चंदू, त्यावेळी 6 चेंडू 1 धावाची गरज होती SP संघाला सामना जिंकायला. आणि जर विकेट गमवतात तर मॅच इक्वली सोडत होती, पण विकेट जर जास्त समोर पडले तर मॅचला संघ जिंकत होता. आणि त्या तिकडे संदीप देवरीने 6 मिनिटात चेंडू टाकून 2 गडी बाद केले आणि सामना विकेटच्या माध्यमातून तो सामना जिंकला होता मॅचलेच्या संघाने. हे आपण नेहमीच पाहिलं कुशल, ज्या वेळेला तुम्ही समोरच्या संघाला संधी देता तर त्यावेळेला समोरचा संघ तुमच्यावर हावी होत असतो. क्रिकेटमध्ये तुम्ही गाफील राहून चालत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला क्रिकेटमध्ये राहावं लागतं, कारण हा खेळाचा एवढा विलक्षण आहे. सर्वांचा आवडता खेळ, सर्वांचा लाडका खेळ, तुमचा आमचा श्वास असणारा हा खेळ. कारण तुम्ही आम्ही लहानपणापासून हा खेळ खेळतोय. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये मजाच काही न्यारी आहे. कारण भारतामध्ये सर्वाधिक खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ. तुम्ही आम्ही लहानपणी सर्वाधिक मार देखील या खेळातून खाल्ला असेल, कॉलेज बंक केलं असेल आणि नक्कीच या सर्व गोष्टी कशापासून केल्या असतील तर त्या क्रिकेटच्या खेळापासून केल्या आहेत. आणि हा सर्व आपला लाडका खेळ आणि त्या लाडक्या खेळाचं लाडकं आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. तर काही क्षणातच या ठिकाणी कुर्ला नेहरू नगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार, कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन राजेश, अबलूसाठी सुरेख फटका ऑन साईडच्या दिशेने तटवला जातो. रबीचं कौतुक करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी धावून जातोय आणि एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा फिटनेस या अगोदरचा झेल जरी पाहिला तर चांगल्या रीतीने जज केला आणि झेल पकडला. आणि त्याचं एकच कारण आहे फिटनेस. कारण काही क्षणापूर्वीच प्रवीण तांबे या ठिकाणी येऊन गेले आणि आज वयाच्या 44व्या वर्षी देखील त्यांचा IPL मध्ये
आता गुजरात लायन्स मध्ये सिलेक्शन झालं आहे. याचं एकच कारण म्हणजे त्यांचा असणारा फिटनेस, आणि फिटनेस जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला वय क्रिकेटमध्ये कधीच आडवं येत नाही जर तुमचा फिटनेस असेल तर. आणि याचं उत्तम उदाहरण टिळकनगरचं मी रब्बी गटूचे नेहमीच देत असतो. फलंदाजीसाठी मात्र नवीन फलंदाज ऋषी पालकर. क्षमता आहे या खेळाडूमध्ये मोठी खेळी करण्याची, क्षमता आहे या खेळाडूमध्ये मॅच पुढे घेऊन जाण्याची. आज आपल्या संघाला गरज आहे त्यावेळेला कशा प्रकारची कामगिरी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते पाहायचं ऋषी पालकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ऋषी पालकरची खेळी संपुष्टात येते. राजेशने मात्र खूप मोठा हादरा या ठिकाणी दिला. खेळाडू ऋषी पालकर देखील बाद. राणू फायटर्सला बसलेला आणखीन एक 440 नाही तर 880 व्होल्टचा धक्का. खेळाडू बाद. आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे, कारण मोठी धावसंख्या म्हणावी लागेल, कारण चेंडू थोडंसं लाईट आहे आणि 40 धावा म्हणजे तुमची सकाळची मी मॅच पाहिली 29 धावा करून देखील चांगली मॅच पाहायला मिळाली होती. आता तर 40 आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काय कधी चमत्कार होईल जो सकाळच्या सत्रात झाला होता तो मात्र कळायला मार्ग नसतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना राजेश याचं जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि या षटकात केवळ एक धाव दिलेली आहे गोलंदाज राजेश याने. पहिल्या षटकात रब्बीच्या 8 धावा आल्या आणि हे पॉवर प्लेचं दुसरं षटक अतिशय सुंदर रीतीने टाकलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानात उतरतो राहुल. हो, सुंदर फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. बबलू याच्याकडून. बबलू मध्ये क्षमता आहे, बबलू मध्ये कॅपॅसिटी आहे आणि खेळ केलेलाच आहे त्याने कित्येकदा आणि 3 धावांमध्ये नक्कीच या फटक्याचं नक्कीच रूपांतर होत आहे आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. अठरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तर पाहूया काय होतंय आणि काय होतंय, कारण बबलू मैदानात आहे. बबलूकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. कुणाला आमंत्रित केलं जातं गोलंदाजीसाठी, विचार विनिमय करण्यात थोडासा वेळ जातोय. घाई करा थोडी, कारण या साखळीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल. तर कुशल कसा अनुभव राहिलेला आहे या टिळकनगर प्रीमियर लीगचा पहिलं पर्व. भले संघ बाहेर गेला परंतु कशा प्रकारे आनंद घेतला असतो या टीपीएलचा. खरं खूप आनंद झाला मला खेळताना, कारण आपला संघ सोडून जे आपण सिनियर क्रिकेट असताना जेव्हा नवीन अपकमिंग स्टार्सच्या मध्ये खेळतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो आपण खेळ दाखवणार आणि ते फायटिंग स्पिरिट जे आपल्याला ते देतात त्या स्पिरिटवर खेळताना फार आनंद येतो. कारण आपल्याच संघातील जे खेळाडू असतात ते आपल्या ऑपोजिट खेळताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्या समोर आपल्याला फाईट करायला असतं नवीन संघाला घेऊन, तर फार आनंद असतो. तर नवीन गोलंदाज येतो अजिंक्य मराठा या संघाकडून. रब्बी कटोच एक सिनियर क्रिकेटर, भरपूर वर्ष टिळकनगर वासाचं नाव गाजवतो. पुढचा चेंडू बघा यशीच्या बाहेर पंच प्रवीण पाटील वाईट घोषित करत असताना एक अतिरिक्त धाव याकडे धावसंख्या वाढवत धावसंख्या झाली आहे 13 धावा. तर रब्बीचा पुढचा चेंडू सामना करेल राहुल. चेंडू हलक्यापणे खेळला होता कशा गॅदर करमध्ये एक धाव पण पूर्ण बघूया और त्याचा फायदा घेतात का नाही. आणि के जाधव बॅकअपला होता तिकडे एका धावेतच समाधान मानायला लागेल. दोन्ही फलंदाज धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 14 धावा. एक चेंडू 14 धावा. कुशल माझ्या बरोबर समालोचन कक्षात पाहायला मिळतो. एक चांगला खेळाडू आहे, चांगला समालोचक देखील आहे. त्याच्या बरोबरीने या ठिकाणी ओमकार चौधरी देखील आलेला आहे. समालोचन त्याचं देखील तुम्ही ऐकणार आहात, कारण टीपीएलला त्यांचा आवाज पहिल्या दिवशी नक्कीच घुमला होता, शेवटच्या दिवशी देखील घुमताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढत 14 धावांवर जाऊन पोहोचते. रबी कटोच वैयक्तिक आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी, कारण पहिलं स्वरूप फाळके आपण या ठिकाणी यायचं. स्वरूप फाळके व्हॉट अ शॉट. बबलू ब्रँडेड फटका
जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. बबलूची खासियत आहे, काही बबलू मेड फटके देखील आहेत. अतिशय सुंदर फटकेबाजी करतो आणि या ठिकाणी ते एका दिशेने मात्र किल्ला लढवताना दिसतो तो बबलू. कारण डावको स्वाभाविक आहे, कदाचित डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि त्याला डावखोऱ्या हाताचा नक्कीच गोलंदाज आला तर थोडंसं ऍडव्हान्टेज मिळतं आणि कदाचित तो थोडासा धाडसी निर्णय होता. परंतु कदाचित रब्बी अनुभवी खेळाडू आहे, काही प्लॅनिंग त्याचे कदाचित असतील. तर पाहूया यापुढे काय होत आहे. कारण पहिल्या चेंडूवर मात्र 3 धावा, या चेंडूवर मात्र 3 धावा नक्कीच काढल्या गेल्या. सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती संघाची 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. कुशल काय म्हणशील, कारण किती सांगावं तेवढं कमी आहे या स्पर्धेविषयी. छोट्यातल्या गोष्टींची काळजी या स्पर्धेच्या माध्यमातून टिळकनगरमध्ये सर्व स्पर्धांचे मी नेहमीच उल्लेख करत असतो घेतली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण एक वेगळा अनुभव असणार आहे. तुम्ही आतापर्यंत ज्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून खेळत होतात त्यांच्यामध्ये खेळायला लागतंय आणि नक्कीच कॉम्बिनेशन होण्यासाठीच कदाचित 1-2 मॅच निघून जातात या प्रीमियर लीग स्पर्धा. कारण मी 6 वर्ष प्रीमियर लीग स्पर्धा खेळतोय. हे थोडंसं वेगळं रसायन असतं कुशल. खरंच फार डिफिकल्टी असते, कारण आपल्या नवीन खेळाडूंना घेऊन खेळायचं असते, त्यांना समजावं लागतं. कारण त्या खेळाडूला समजावं लागतं, कारण अपकमिंग यंगस्टर्स आहेत, आपल्याकडे एक्सपिरियन्स असतो, आपण त्यांना वारंवार सांगतो. पण कधी कधी गोलंदाज घाबरतो किंवा फलंदाज एक डॉट चेंडू गेल्यावर फ्रस्ट्रेशन मध्ये येतो, मोठा फटका खेळण्यात विकेट गमवतो. अशा भरपूर गोष्टी असतात ज्या त्यांना एक्सपिरियन्स मध्ये सांगावं लागतं. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अंगाला आदळला, पंचांचा निर्णय बाय येतोय. बायच्या स्वरूपात 1 धाव पण पूर्ण गेली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 20 धावा. चेंडू मला माहिती आहे, मी चेंडू 11 संघातून खेळत होतो. मी सरफराज आलो होतो, आपण गोरेवाला खेळतो. अल्ताफ 11च्या अगेन्स्ट आपण सेमीफायनल खेळत असताना ज्या अल्ताफ 11नी 50 धावा क्वार्टर फायनलला चेस केला, तर त्या अल्ताफला आपण 30 धावा बनवून नव्हतं दिला. आपल्याला माहिती आहे, आपण तो संघ विरोध आलो तो चेंडू आणि आपण फायनलला गेलो होतो गोरेवाला. मोठा फटका, चेंडू जातो स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरनं सर मैदानाच्या बाहेर 3 धावांसाठी. तर धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली आहे 23 धावा. हॅलो 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 हॅलो. तर मोठा फटका या ठिकाणी मारला जातोय आणि आता मात्र सामन्यात रंग भरले जात आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 2 खेळाडू. तर चंदू सामान्य चंद्रपेक्षा आपण पाहतोय कित्येक वर्ष. तर महत्वपूर्ण असा सामना महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेवतो. ज्या सामन्याकडे लक्ष संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंचं लक्ष ज्या सामन्याकडे लागलेलं आहे तोच हा सामना अंतिम टप्प्यात येऊन ठेवतो. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. राणू फायटर्स की अजिंक्य मराठा, कोणता संघ हा सामना जिंकणार आहे त्यासाठी लढत सुरू आहे. बबलू एका दिशेने किल्ला लढवताना दिसतोय, सरू फाळके आणि कंपनी अर्थातच राणू फायटर्स. 12 चेंडू आणि 16 रनची गरज सामना जिंकायला. आशिष पटेल पहिला चेंडू भिरकावून दिला, मिड विकेट डिजनकडे. गणेश चेंडू खाली गॅदर करे, पण बघा पंचांचा निर्णय करतोय. 2 धावा डिक्लेअर घोषित करतोय पंच सुशांत मांजरेकर. 2 धावांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 15 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 11 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त रंगतदार लढत पाहायला मिळतं. दोन्ही संघांचे पाठीराखे मात्र मोठमोठ्या घोषणा देताना दिसत आहेत. टाळ्या शिट्या आवाज मोठमोठ्याने होताना दिसत आहेत. आणि ही क्रिकेटची खासियत आहे. या गोष्टी 1 मिनिट. आणि आत्ताच आगमन झालेले आपले स्थानिक आमदार सन्माननीय मंगेशजी कुडाळकर यांचं, आणि त्याचबरोबर आहेत आपले स्थानिक शाखा प्रमुख संजयजी कदम. आम्ही टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने तुमचं हार्दिक 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 असं स्वागत करतो.
आत्ताच आगमन झालेलं आहे आपले स्थानिक आमदार सन्माननीय मंगेशजी कुडाळकर आणि त्यांच्याबरोबर आहेत आपले स्थानिक शाखा प्रमुख संजयजी कदम. आम्ही या सर्व मंडळांचं टिळकनगर प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. हो, मी अजित राणे साहेबांना नम्र विनंती करतो मंचावर यायचं. अजित राणे साहेब, पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोअरला विचारला गेला. मंगेश यादव चेंडू खाली झेल टिपतोय आणि या इकडे राहुल बाद. तर राहुलची जागेसाठी मैदानात येतोय सचिन शेट्टी. गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं समोर षटकार लावला. या खेळाडूकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, टायमिंग आहे. तर या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मान केला जाणार. तर मी विनंती करील या अगोदर कंचन शर्मा मॅडम आपणास विनंती करील सन्मानित करायचं या परिसराचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार ज्यांच्या माध्यमातून 2 लाखाची स्पर्धा नुकतीच पार पडली होती कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी. आणि नेहरू नगर मतदारसंघातील खेळाडूंना देखील संधी म्हणजे टिळकनगरचे खेळाडू देखील त्या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि साहेबांचा सन्मान केला जातोय. शिवसेना आमदार साहेबांचा कंचन शर्मा मॅडम यांना विनंती करेल शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर साहेब कार्यसम्राट आणि महाराष्ट्राची विधानसभा मात्र गाजवणारे संजय कदम साहेब शाखा प्रमुख संजय कदम साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. कंचन शर्मा मॅडम यांना पुन्हा एकदा विनंती करेल सन्मानित करायचं आहे. या दोनही मान्यवरांचा वेळात वेळ काढून या ठिकाणी टिळकनगर प्रीमियर लीग साठी उपस्थित झालेले हे दोन्ही अतिथी हार्दिक स्वागत. चेंडू दीर्घावून देतोय सचिन शेट्टीच्या बॅटमॅनला. सचिन शेट्टी ब्रँडेड फटका, मॅग्निफिसंट शॉट. आता सामना रंगतोय मैदानात. चेंडू आपण पाहतोय हळूहळू धावसंख्या वाढते आणि हळूहळू दोन्ही संघाला टेन्शन वाढतंय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 10 धावा 10 धावा 7 चेंडू. अजिंक्य मराठा राणू फायटर अजिंक्य मराठा. सॅम्युअल चोगले वर्सेस सौरभ फाळके वर्सेस सॅम्युअल चोगले. टिळकनगर प्रीमियर लीग अर्थातच TPL 2016 कोण जिंकणार ही मॅच आणि ज्या मॅचवर संपूर्ण स्पर्धेचं भवितव्य अवलंबून आहे तीच मॅच तोच सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत होतो आशिष परिडा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात प्रवीण तांबे सर या ठिकाणी उपस्थित झाले. तर सध्या मात्र महाराष्ट्र विधानसभेतील कुर्ला नेहरू नगर मतदारसंघाचे प्रतिनिधी अर्थातच आमदार साहेब मंगेश कुडाळकर मॅचचा आनंद घेताना दिसतात. या ठिकाणी मात्र थोडासा नक्कीच तोल जातोय रब्बी यांचा. 1 धाव पूर्ण होतोय आणि दुसऱ्या धावेचं देखील त्या ठिकाणी रूपांतर होतं. तर सामन्याचं गणित थोडंसं एकदा बदलतं. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. शेवटच्या षटकात सामना जाऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 8 धावांची आवश्यकता. पाहूया कोण होणार आणि कोण होणार या साखळी सामन्यातील शेवटच्या साखळी सामन्यातील विजेता. तर स्वरूप फाळके भरपूर टेन्शन मध्ये मला दिसतोय. तिकडे कर्णधार आहे संघाचा. कित्येक वर्ष श्रेय लेव्हिना संघाला मुंबईत खेळवलेला आहे. आता मात्र बाहेर बसून टीमला लीड करण्याचं घेतोय. पण आज भरपूर वर्षानंतर मी त्याला मैदानात पाहतोय आणि एवढ्या टेन्शन मध्ये पाहतोय खेळताना. तर माहुलच्या मैदानात मारलेला षटकार मी अजूनही विसरणार नाहीये. कारण स्वरूप फाळकेने माहुलच्या मैदानात एक खूप लांबवरचा षटकार बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यावर मारला होता. एवढा दूरवरचा षटकार स्वरूप करून पाहिला होता. तर पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक काय होतं या शेवटच्या षटकामध्ये ते पाहण्यासाठी आपण नक्कीच पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. गोलंदाजीसाठी येतो सॅम्युअल चोगले. याच टिळकनगर परिसरातील एक लोकप्रिय खेळाडू आणि अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये ज्या सॅम्युअल नावाचा धसका घेतलेला आहे सर्वांनी तोच सॅम्युअल आज मात्र घरच्या स्पर्धेमध्ये अर्थातच टिळकनगर प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीसाठी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता.
बबलू मात्र संपूर्ण सामन्याला आकार दिला आपल्या खेळीने. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सॅम्युअल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. टिळकनगर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून गणली जाते. याच टिळकनगरने टेनिस क्रिकेट जगताला कित्येक नामवंत खेळाडू दिले. त्याच टिळकनगर मधील पहिली प्रीमियर लीग स्पर्धा, आज स्पर्धा मात्र अंतिम दिवसात आहे. सॅम्युअलचा हा चेंडू स्वैर ठरवला जातोय. पंचांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लागू केला जातोय. समीकरण बदलतंय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सॅम्युअल जय की पराजय ठरवणारे पुढचे चेंडू असतील बबलू साठी. लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक ज्या बबलू कडून पाहायला मिळालं. पद्मनाभ उर्फ बबलू. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल दुसऱ्या प्रयत्नात पकडला गेला, परंतु झेल हा झेलच असतो. खेळाडू बाद होतोय. बबलू, ज्या बबलूच्या विकेटची गरज होती तोच बबलू मात्र या ठिकाणी माघारी परततोय. परंतु त्या अगोदर आपल्या संघासाठी त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. वैयक्तिक 12 धावा केलेल्या आहेत आणि समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. समीकरण जाऊन पोहोचतोय 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. पराग फलंदाजीसाठी. आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे टिळकनगर वासियांसाठी, कारण पहिली टिळकनगर गोलंदाजीसाठी सॅम्युअल सज्ज होतोय. सॅम्युअल 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना सचिन शेट्टी, ज्या सचिन शेट्टी मध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची क्षमता, सचिन शेट्टी. तर गोलंदाजीसाठी सॅम्युअल. विकेट मात्र या अगोदरच्या चेंडूवर जरूर सॅम्युअलला मिळाली होती. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रबी कटोच सेफ हँड मध्ये झेल जातोय. लाजवाब गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुरू आहे ती सॅम्युअल चोगले याची. समीकरण बदलतंय. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 7 धावांची. तर 7 धावा म्हटलं की लगेच पहिला सामना आठवतो. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना देखील सामना पराभूत झाला होता आणि 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झाली सॅम्युअल साठी. हॅट्रिकची संधी सॅम्युअल साठी. सॅम्युअल हॅट्रिकची संधी. तर नक्कीच सॅम्युअल माझ्यासाठी देखील हा धक्का आहे. सॅम्युअल गोलंदाजी करतो, कारण सॅम्युअल फलंदाजी करतो. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये कित्येक स्पर्धा गाजवल्या आहेत. अंडरआर्म क्रिकेटमधील देखील एक निष्णात खेळाडू म्हणून ओळख आहे संपूर्ण मुंबईभर, परंतु आज मात्र गोलंदाजी नुसती करत नाहीये. तर हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती सॅम्युअल चोगलेसाठी. फलंदाजीसाठी मात्र सज्ज आहे तो पराग. उलटा स्पर्धा चेंडू ऑन साइडच्या दिशेने तटवला जातोय. 1 धाव मात्र नक्कीच घेण्याचा प्रयत्न होईल. चांगली क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि 1 धाव मात्र नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 34 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. स्वरूप सॅम्युअल स्वरूप राणू फायटर्स अजिंक्य मराठा. असा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. रंगतोय साखळीतील शेवटचा सामना. थोडीशी घाई करायची आहे, कारण सन्मानी अतिथींच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांचे पाठीराखे थोडंसं पाठीमागे जायचंय. दुर्गाचे समर्थक या इकडे सर्व खेळाडूंना टेन्शन आहे. दोन्ही संघाला टेन्शन आहे. जर सामना बरोबरीत सुटतो, कारण गुंजलेकर बसल्यात बाबू माझ्या बाजूला, ते बोलतात जर संघ 36 धावा सुद्धा करून हारतो तर पॉइंट टॅली होणार, मग रन रेट बघायला जाणार.
तर हे प्रीमियर लीग स्पर्धांच्या मध्ये ह्या गोष्टी होतच असतात, कारण ज्या वेळेला आपण IPL पाहत असतो तर प्रत्येक मॅच महत्वाची असते. एखाद्या टीमच्या जिंकण्यावर बाकीच्या टीमचं हरणं देखील हे असतं आणि त्याचप्रमाणे टेबल ठरत असतो. तर या ठिकाणी देखील तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्यावर बाकीच्या 2 टीमांचं भवितव्य देखील अवलंबून आहे. कोण जाणार वर. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचे दरवाजे, सेमीफायनलचं तिकीट कोणत्या टीम साठी फिक्स होतं ते मात्र पाहायचं आहे. तर फलंदाजीसाठी परशुराम, सॅम्युअल काहीसा अडकळतोय. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय होणार या, थोडस घाई करा. मार्गदर्शन मात्र घेतलं जातं रवी कटोज यांच्याकडून. सॅम्युअल आता या परिसराविषयी अर्थातच टिळकनगर विषयी सांगायचं झालं तर कबड्डीचे देखील नामवंत संघ या परिसरातून आहेत. या परिसरात क्रिकेटचे नामवंत संघ आहेत. खो खोचे देखील नरेश सावंत आहेत आणि या परिसरात सांगायचं लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील कित्येक नामवंत खेळाडू याच परिसराने दिलेले आहेत. उलटा स्पर्धेचा चेंडू होता. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. फुलटॉस चेंडू होता परंतु गॅदर होऊ शकला नाही आणि सुदैवी ठरला या ठिकाणी सॅम्युअल. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. सकाळचा माझा सामना पण असाच होता. तर नक्कीच 2 चेंडू आणि 5 धावा या सकाळच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं आणि जिंकला होता फलंदाजी करणारा संघ 1 चेंडू राखून. त्यावेळेला 2 सलगचे नो बॉल गेले आणि त्यानंतर सामन्याचं गणित फिरलं. तर ह्या खेळाची गंमतच एवढी न्यारी आहे. केव्हा, कधी आणि काय होईल याचा मात्र नियम नाही ज्या खेळामध्ये. त्या खेळाचं नाव म्हणजे आहे क्रिकेट. क्रेझी करणारा खेळ, वेड लावणारा खेळ आणि नक्कीच आम्हाला खरोखर वेड लावलं ज्या खेळाने, त्याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या क्रिकेट खेळाची अर्थात TPI प्रीमियर संघ आपला संघ घेऊन मागे घ्यायचा. नवदुर्ग शशी आपला संघ मागे घ्यायचा आहे. शशी आणि ते जी पब्लिक उभी आहे तिकडे त्यांना सुद्धा मागे घ्यायचंय लगेच. त्यांचा सुशांत मांजरेकर जे तिकडे बसले डिक्लेअर जोडले त्यांना पाय वर काय सांगायचं आणि मागे घ्यायचंय. पाठीमागे जा, कारण सर्वांना सामना पाहायचा आहे, प्रत्येकाला सामना पाहायचा आहे, परंतु आपण थोडस शिस्तीत देखील पाहायचं विनंती आहे. तर सॅम्युअल 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना सुंदर फटका स्कोअर लेगच्या झोन मध्ये मारला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. 1 धाव. 1 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आता सेमी फायनलला जाण्यासाठी जे काही कॅल्क्युलेशन आहे आता सांगितलं जाणार नाहीये, ती मॅच झाल्यानंतर सांगितलं जाणार आहे. काही करायची आहे सॅम्युअल थोडीशी. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सॅम्युअल, चांगली गोलंदाजी सॅम्युअलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर फलंदाजीसाठी थोडीशी घाई करायची आहे. सॅम्युअल. परशुराम फलंदाजीसाठी सज्ज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू मध्ये चौकार एखादा जातो का या ठिकाणी पाहायचं आहे आणि जर कदाचित 3 धावांमध्ये चेंडू गेला तर सामना टाय होऊ शकतो. भरपूर कॅल्क्युलेशन आहे चंदू या इकडे. भरपूर कॅल्क्युलेशन. तिन्ही संघांना टेन्शन आहे इकडे. तिन्ही संघांना तर सर्वच टेन्शन मध्ये आहेत आणि हा खेळच टेन्शनचा आहे. टेन्शन चंदू टिळक बॉयज तो सुद्धा टेन्शन मध्ये आहे इकडे. तर नक्कीच सर्वच जण गॅसवर आहेत आपण असं म्हणूया. तर या मॅच वर लक्ष सर्वांचंच आहेत. विनोद नायर साहेब तुम्ही देखील कदाचित गॅसवर आहात. षटकाराची अपेक्षा आहे का? तर पाहूया काय होत आहे. चौकार जातोय, षटकार जातोय, तिहेरी धावसंख्या जातोय की चेंडू निर्धाव जातोय, एका दुसरा चेंडू जातोय. घाई करा दोन्ही टीम. सॅम्युअल. अंतिम चेंडू आणि शेवटचा चेंडू आला की नक्कीच जावेद मियादाद आठवतो, कारण जावेद मियादादने चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शारजामध्ये जो काही षटकार मारला होता, ज्या काही जखमा दिलेल्या आहेत भारतीयांच्या अजूनही ताज्या आहेत. पाहूयात काय होतं या शेवटच्या चेंडूवर. सॅम्युअल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला तर फलंदाजीसाठी परशुराम. तर
तर जे काही होणार आहे या चेंडूवर संपूर्णपणे अवलंबून आहे या स्पर्धेचं गणित. बऱ्याचशा संघांचं, बऱ्याचशा खेळाडूंचं, बऱ्याचशा संघ मालकांचं लक्ष ज्या चेंडूवर लागलं तो चेंडू घेऊन चेंडू मात्र हातात आहे सॅम्युअलच्या आणि फटकावण्यासाठी सज्ज झालेला आहे तो परशुराम. सॅम्युअल सॅम्युअल थोडीशी घाई करायची आहे. तर आयोजकांकडून विनंती आहे, ताकीद येते, पेनल्टी दिली जाईल आपण लवकर चेंडू टाकला नाही तर. घाई करायची, पंच ताकीद द्या. तर एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो सॅम्युअल. अंडरआर्म क्रिकेट मधील मुंबईतील एक नामवंत खेळाडू फलंदाजीसाठी तयार होतो परशुराम. डावखोऱ्या हाताचा चांगला गोलंदाज आहे. आज मात्र फलंदाजाच्या भूमिकेत सॅम्युअल चांगला फलंदाज आहे. आज गोलंदाजाच्या भूमिकेत पाहूया काय होतंय. शेवटचा चेंडू, उलटास्पर्धा चेंडू, परंतु बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता कुठले दोन संघ, या बिल मधील कुठले दोन संघ